तर विजय घाडगेंना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे। छावाच्या अध्यक्षांचा मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न। तर विजय घाडगे यांना मुख्यमंत्र्यांचा भेटीसाठी वेळ हवा आहे। छावाच्या अध्यक्षांच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। तर त्यांना झालेल्या मारहाणी संदर्भात ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहेत, मात्र त्यांना भेटीसाठी वेळ मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर आपल्या विरोधात कट रचण्यात आला होता असं घाडगेंचं म्हणणं आहे आणि या संदर्भातच मुख्यमंत्र्यांशी त्यांना चर्चा करायची असल्याचं कळतंय आणि या संदर्भातच त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे। देवेंद्र फडणवीस आज लातूर दौऱ्यावरती आहेत आणि लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर त्यांना जबर मारहाण झाली होती। त्या पार्श्वभूमीवरती आज भेट असेल। नेमक्या काय मागण्या असणार आहेत त्यांच्या या संदर्भातला तपशील आपण जाणून घेतोय। स्वतः घाडगे पाटील माझ्यासोबत आहेत। दादा, तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, काय भेटीचा वेळ दिलेला आहे, तुमच्या काय मागण्या असणार आहेत मुख्यमंत्र्यांकडे? नाही, मुख्यमंत्री साहेबांना आमच्यावर जो हल्ला झाला त्या संदर्भात भेट घेणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गुंडांनी आमच्यावरती हल्ला केला होता शेतकऱ्यांच्या पोरावरती आणि तो पक्ष त्यांचा मित्रपक्ष आहे सरकारमधला। शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून राज्याचे कर्ते धर्ते आहेत, मायबाप सरकार म्हणून त्यांना आम्हाला विचारावं लागणार आहे की बाबा चुकीच्या लोकांना तुम्ही का पोसताय। राज्यातल्या शेतकऱ्यांची मागणी होती की कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या, तुम्ही राजीनामा न घेता त्यांना तुम्ही क्रीडा खातं बदलून दिलं। तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाला आणि त्याच्यावरती जखमीवरती मीठ चोळणार आहेत का, हा एक प्रश्न आहे आमचा राज्याचे मुख्यमंत्री प्रमुख म्हणून। त्यांना हा प्रश्न आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या कापसाला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचा पीक विमा वेळेवर मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांचे सध्या 3 फेज कनेक्शन बंद करण्यात आलेले, डिमांड नवीन कनेक्शन मिळत नाही, शेतकरी अत्यंत अडचणीत आहे। या सगळ्या 4-5 विषयावरती CM साहेबांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत आणि चुकीचे लोक तुम्ही का पाठीशी घालताय हा पहिला मुद्दा आहे आमचा। चुकीचे लोक तुम्ही का पाठीशी घालताय, सरकारमध्ये का सांभाळताय, शेतकऱ्यांबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य करणाऱ्या लोकांना तुम्ही बक्षीस म्हणून क्रीडा खातं देता, हे नाही राज्याला शोभलं। राज्यातली जनता संतापात आहे, हा प्रश्न आहे माझा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून आज काय होते बघू। राज्याचे मुख्यमंत्री हेच राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या नंतर तुम्ही संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली होती। त्या अनुषंगाने गृहमंत्री म्हणून काही तुमची चर्चा होणार आहे का? त्या संदर्भातली काही मागणी तुम्ही गृहमंत्र्याकडे करणार आहे? नाही, करणार ना। ज्यावेळेस निवेदन दिल्याच्या नंतर अर्ध्या तासानं आम्हाला मारहाण होती, मग हा कट रचून आमच्यावर हल्ला केला, जीवघेणा हल्ला होता, आमच्या एखाद्या पदाधिकाऱ्याचा जीवही त्या ठिकाणी गेला असता। आमची CM साहेबाकडे मागणी राहणार आहे, याची CID चौकशी झाली पाहिजे। असं काय घडलं त्या अर्ध्या तासात, कोण त्यांना सांगितलं मारा म्हणून, काय चर्चा झाली, त्या ठिकाणी तटकरे होते, इतर त्यांचे पक्षाचे काही नेते आमदार सगळे होते। शेवटी या विषयाची पूर्ण चौकशी CID मार्फत झाली पाहिजे। तुमच्या या लढ्या